परंतु मला हे काहीतरी वर्तमानपत्रातून वाटतं की त्यांच्या मुलीला तिकीट देण्यात आलेलं आहे. म्हणजे मुंबईला जाईल तेव्हा मला माहिती मिळेल नक्की काय चर्चा झाली. मला पूर्ण चर्चा काही माहिती नाही. सर्व पक्षांनी या निवडणुकीत ते नातेवाईक जवळचे म्हणजे एका प्रकारे घराण्याशाही दिसून येते. तर आपण ही दृश्य पाहतोय. भुजबळांची पत्रकार परिषद चालू आहे. थोड्याच वेळामध्ये ते माध्यमांशी संवाद साधतील. आपण ही थेट दृश्य पाहतोय. नेमका आता छगन भुजबळ काय बोलणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. 7 उमेदवारांची राष्ट्रवादीनं घोषणा केली आहे. सना मलिक यांना अणुशक्तीनगर, तर माऊली कटके शिरूरमधून, तर संजय काका पाटील तासगाव आणि जिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. निशिकांत पाटील इस्लामपूर आणि सुनील टिंगरेंना वडगाव शेरीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये 4 मोठ्या नेत्यांनी प्रवेश केलाय. भाजपच्या संजय काका पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश करताच संजय काका पाटलांना विधानसभेचं तिकीट जाहीर केलंय. संजय काका पाटील तासगावमधून उमेदवारी जाहीर त्यांना केली गेली आहे. त्यामुळे तासगावमध्ये संजय काका पाटील विरुद्ध रोहित आर पाटील असा सामना होणार आहे. तर शिवसेनेचे नेते निशिकांत पाटील यांनीही सकाळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. निशिकांत पाटलांनाही प्रवेश करताच इस्लामपुरातून तिकीट जाहीर केलंय. त्यामुळे इस्लामपुरामध्ये जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील अशी लढत होणार आहे. तर दिवंगत नेते बाबा सिद्दीकींचे पुत्र जिशान सिद्दीकींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. यावेळेस वांद्रे पूर्वमधून सिद्दीकींना तिकीट जाहीर केलंय. त्यामुळे आता वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई विरुद्ध जिशान सिद्दीकी अशी लढत पाहायला मिळणार आहे. प्रतापराव चिखलीकर आपल्यासोबत आहेत. सर, तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीमधूनच तुम्ही उमेदवार आहात, पण आता भाजपच्या ऐवजी घड्याळाचं चिन्ह तुमच्या समोर असणार आहे. काय सांगाल? आता एक गोष्ट आहे की हे चिन्ह माझं शिल्लक राहिलं होतं आणि त्याही चिन्हावर निवडणूक लढायला मला संधी मिळाली. महायुतीचा उमेदवार आहे मी. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेबांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला लोहा कंधार मतदारसंघातनं निवडणूक लढवायला परवानगी दिली आणि AB फॉर्म पण दिलेला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणाने काम केलं. भारतीय जनता पक्षामध्ये मागच्या निवडणुकीत आपण बघितलं की राज्याचे पूर्व मुख्यमंत्री यांचा मी पराभव करून जिंकलो. तर काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माझा थोड्या मताने पराभव झाला. माझा जो पारंपरिक मतदारसंघ आहे तो नांदेड लोकसभा मतदारसंघात नसतानाही मी तिथं निवडणूक लढवली. आता माझे जे सहकारी गेल्या अनेक वर्षापासून जे आहेत त्यांची भूमिका अशी होती की मी लोहा कंधारमधून निवडणूक लढली पाहिजे आणि त्या भूमिकेतून मी कामाला पण लागलो होतो. आणि मला महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसमधनं उमेदवारी मिळाली. मी खूप आभारी आहे पक्षाचा. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा पण आभारी आहे. पण मला भारतीय जनता पक्षाने महायुतीत ठेवलं याचा पण आनंद आहे. खरं तर ज्या पद्धतीने तुमची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द राहिलेली आहे, आजचे अनेक पक्षप्रवेश आपण बघितले आहेत, कुठेतरी महायुतीला उमेदवारांना आपल्याच मध्ये एक्सचेंज करण्याची वेळ आली का? कसे 3 पक्ष एकत्र आले, कार्यकर्त्यांची संख्या पदाधिकाऱ्यांची संख्या ही वाढलेली असते. कधी राष्ट्रवादीवर कोणी निवडणूक लढली असेल, कोणी भाजपवर लढली असेल, कधी सेनेवर लढली असेल. तर ते ॲडजस्टमेंट करताना थोडीशी कसरत होतेची मान्यच करावं लागते. परंतु महायुतीने अतिशय समजदारपणाने सर्व नेत्यांनी बसून हे सर्वांची ॲडजस्टमेंट केलेली आहे आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. पुढची बातमी आपण पाहतोय. राष्ट्रवादीनं जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत वडगाव शेरी मतदारसंघातून सुनील टिंगरेंच्या नावाची घोषणा केली. सुनील टिंगरे पुण्यातील पोर्शे अपघातामुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडले होते. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव न आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलं होतं. अखेर दुसऱ्या यादीमध्ये त्यांचं नाव आल्यानं तिकीट कापल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ही जागा पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती. त्याच्यामध्ये मलाही कुठं दुमत नव्हतं, त्यामुळे मला काळजी नव्हती. पण बऱ्याचशा माध्यमातून या ठिकाणी दाखवलं जात होतं की सुरस आहे वगैरे, सगळ्यांना अधिकार असतो या ठिकाणी जागा मागण्याचा. त्यांनी त्या पद्धतीने केलं. आज या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली, त्याबद्दल मी सर्व नेते मंडळीचं मनापासून आभार व्यक्त
राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाभारताला सुरुवात झाली. त्याच पार्श्वभूमीवर भाजपनं एक गाणं शेअर करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. या गाण्यामध्ये उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना दुर्योधनाची उपमा दिली आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आधुनिक अभिमन्यूची उपमा दिली आहे. तर ठाकरे आणि पवारांचं चक्रव्यूह देवाभाऊ भेदणार असा या गाण्यामध्ये उल्लेख करण्यात आला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा महाभारत रंगणार असल्याचं समोर आलंय. घेर कर खड़े हैं सब फिर चक्रव्यूह की शाम है. लोग लाज छोड़ चुके दुर्योधन तमाम है. दुर्योधन तमाम है. सामने से युद्ध का अब कहाँ प्रमाण है. छुप के वार करने. काँग्रेस नेते आबा बागुल पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघ शरद पवार गटानं न सोडल्यानं आबा बागुल यांनी धावाधाव सुरू केली आहे. आबा बागुल यांनी जयंत पाटील यांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे ते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे. यानंतर इंदापूरमध्ये आपण जातोय. इंदापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर दत्तात्रय भरणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज तुम्ही चौथ्यांदा विधानसभेचा फॉर्म भरताय, काय भावना होत आहेत? भावना तर निश्चित प्रकारे शेवटी तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण जर जनतेची आपल्याला सेवा करायची असेल, भविष्यात आपल्याला अजूनही जी आपली राहिलेली तालुक्यातली विकासाची कामं, शेतीचा पाण्याचा प्रश्न किंवा जी काय कामं आहेत ती भविष्यात करून घ्यायची असेल तर कुठंतरी सत्तास्थान लागतं. त्यामुळं गेली 2 टर्म मी आमदार म्हणून काम करण्याचा प्रयत्न करताना निश्चित प्रकारे या तालुक्यामध्ये खूप सेवा करण्याचा प्रयत्न, विकासाचा निधी असेल, जनतेच्या सुखदुःखात असेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर सगळ्याच बाबतीमध्ये या तालुक्याच्या माझ्या जनतेची एक प्रामाणिक सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अजूनही आज मी फॉर्म भरतोय, अजूनही जनतेच्या दारात मी जातोय आणि जनतेला निश्चित प्रकारे मी काय 5 वर्षामध्ये काय कामं केलीत आणि जर जनतेला निश्चित प्रकारे वाटलं की मला त्यांना निवडून द्यायचे, मला ते निवडून देतील आणि अजूनही मी पुढचे 24 ते 29 जनतेचा सेवा करण्याला मी कटिबद्ध राहील. त्यामुळे अनंत शेवटी असतोच. मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर. तर आशिष शेलार वांद्रे पूर्वमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी सिद्धिविनायकाचं दर्शन त्यांनी घेतलंय. आताची अपडेट आपण पाहतोय. आशिष शेलार वांद्रे पूर्वमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर काहीच वेळापूर्वी सिद्धिविनायकाचं दर्शन त्यांनी घेतलंय. आपण ही दृश्य पाहतोय. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडून. तुषार, आशिष शेलार वांद्रे पूर्वमधून आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याआधी त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय, काय सांगाल? गार्गी आपण जर पाहिलं असेल तर आशिष शेलार वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघामधून आपल्याला या ठिकाणी अर्ज भरताना पाहायला मिळणार आहे. मात्र ढोल ताशांच्या गजरामध्ये शक्ती प्रदर्शन करत आपल्याला आशिष शेलार थोड्याच वेळामध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल करतील. थोड्याच वेळापूर्वी आशिष शेलार यांनी त्यांच्या पत्नीसह सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपल्याला ते मतदारसंघामध्ये दाखल झालेले आहेत. ढोल ताशांच्या गजरामध्ये ते आपल्याला रॅली काढत आपल्याला हा विधानसभेचा आपण पाहिलं असेल तर याच मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रिया दत्ता यांच्या नावाची चर्चा सुरू होती, मात्र त्यांचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाहीये. किंबहुना आशिष शेलार यांनी मोठ्या प्रमाणात. तर आपण हे दृश्य पाहतोय. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत. त्यांच्याबरोबर अमृता फडणवीस देखील आहेत. आज नागपूरमधून देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे. त्याचबरोबर यामध्ये भाजप नेते देखील सहभागी होणार आहेत.